पॅरा ॲथलेटिक्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण इथं राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। टेरवण इथल्या मैदानात झालेल्या या स्पर्धेत नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, गोंदिया, अमरावती, अहमदनगर, पुणे, मुंबई आणि रत्नागिरी येथील खेळाडू सहभागी झाले होते। या स्पर्धेमध्ये राज्यभरातील 700 खेळाडू सहभागी झाले होते। या पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये धावणे, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी अशा विविध प्रकारच्या स्पर्धा खेळवल्या गेल्या। एबल लोक आणि डिसेबल लोक याचा जो फरक आहे तो मी जाणून घेतला होता, कारण एकेकाळी मी चांगला सुदृढच व्यक्ती होतो आणि अपंगत्व आल्यावर मग अपंगत्वावर काय घडतं त्यांच्या भविष्यावर त्या पद्धतीने ते मला प्रकर्षाने जाणवलं। तर त्याच्यामुळं मग मी एक जातीवंत प्लेयर तर होतोच एकेकाळी, तर मग ह्या अपंगाच्या क्षेत्रात उतरलो मी। 88पर्यंत मी स्वतःही आणि खेळाडू म्हणूनच होतो, 83 ते 88पर्यंत, आणि मला 86 आणि 87चा छत्रपती पुरस्कारही त्या काळात भेटला होता। मग वयाच्या हिशोबाने मग खेळ मी सोडून दिले। मग ह्या अपंगांसाठी मी खेळ घेणं चालू केलं। तर मी आजच्या दिवशीला मी 12 नॅशनल घेतलेले आहेत, 12पैकी, आणि 4 नॅशनल तर मी दिल्लीलाही जाऊन घेतलेले आहे। आणि त्याच्यानंतर मग हे निदर्शनात आमच्या कमिटीचे निदर्शनात आलं, त्यावेळेचे जे खेळ अपंगांचे जे होत होते ते सहानुभूतीच्या दृष्टीने पाहत होते लोक, आणि राज्य शासन किंवा केंद्र शासनात त्यांच्या त्या सर्टिफिकेटचा उल्लेख होत नव्हता, किंवा अपंग कोट्यात जे म्हणजे खेळाडू जे भरायला पाहिजे होते ते असं त्यावेळेस ती काही योजनाच नव्हती भारत सरकारची। तर मग आम्ही त्यावेळेस हे सोचलं की आपण आता स्टेट लेवलच्या स्पर्धा घेणं चालू करावं। तर आज माझी ही 13वी स्टेट स्पर्धा आहे आणि जवळपास 53 लोक माझ्या स्टेट स्पर्धेच्या सर्टिफिकेटच्या नावावर राज्य शासनात लागलेले आहेत। सर्वसामान्य खेळाडूंप्रमाणेच आमच्याकडे सरकारने पाहिलं पाहिजे, त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आम्हाला सुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे। नोकरीमध्ये आमच्यावर अन्याय होतो अशी भूमिका मांडत याकडे सरकारनं लक्ष देऊन आमची समस्या सोडवावी अशी मागणी सुद्धा या खेळाडूंनी केली। ज्या काही एबल बॉडीजना सुविधा दिल्या जातात त्या हँडिकॅप खेळाडूंना पण दिल्या गेल्या पाहिजेत। उदाहरणार्थ जसं तुम्ही जिम वगैरे असते तसंच हँडिकॅपना पण ते उपलब्ध करून द्यायला गेलं पाहिजे शासनाने, किंवा त्यांचे प्रतिनिधी असतात नगरसेवक वगैरे असे। आणि अजून पण अपंगाबद्दल खेळाबद्दल जनजागृती व्हायला हवी, तर ती झाली तर अपंगांना जास्तीत जास्त सहभाग होईल आणि त्याचा खेळाचा अपंगांना फायदा होईल। अपंगांची ज्या साधनं आहेत त्याचं वाटप व्यवस्थितरित्या ज्यांना हवी आहेत, ज्यांना गरज आहे त्यांना दिली पाहिजेत। आणि स्पोर्ट्ससाठी मेन म्हणजे क्रीडा संकुल उभा करायला पाहिजेत आणि त्यात मोटिवेशन द्यायला पाहिजे की कोच देऊन पर्सनली कोचिंग केलं पाहिजे तिथं। पॅरालिम्पिक्सचे सर्टिफिकेट सुद्धा नोकरीसाठी ग्राह्य धरले गेले पाहिजेत अशी मागणी या खेळाडूंनी केली आहे। पॅरालिम्पिक्ससाठी आत्ता शासनाने बऱ्याच काही सुविधा सोडलेल्या आहेत, पण ह्याच्यापूर्वी सोडलेल्या नाही आहेत। आणि जे आता पॅरालिम्पिकचे जे सर्टिफिकेट वगैरे येतात ते गृहीत धरलं जात नाही, आणि त्याच्यासाठी शासन जॉबसाठी वगैरे ते व्हॅलिड धरलं जात नाही। ते व्हॅलिड शासनाने त्याच्याकडं गांभीर्याने बघितलं पाहिजे असं माझी मनापासून इच्छा आहे। आपल्या अपंगत्वावर मात करून हम भी किसी से कम नहीं असं या खेळाडूंनी दाखवून दिलं आहे। आता गरज आहे ती त्यांच्या जखमांवर सरकारने फुंकर मारण्याची। बाळू कोकाटे, माय कोकण, सावर्डा।